ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. आजच्या या अपूर्व सोहळ्याचा प्रारंभ आपण स्वामी मकरंदनाथ विरचित एका पद्यानं करणार आहोत. या पद्याची चाल संघ स्वयंसेवकांच्या अगदी हृदयाच्या जवळची आहे. ती चाल डॉक्टर तापकीर सरांनी स्वामीजींना सांगितली आणि त्या चालीवर एक फार सुंदर सद्गुरू समर्पणाचं काव्य मकरंदनाथांनी रचलं. त्या काव्याचं गायन सद्भक्त सौभाग्यवती नियती टेंबे आता आपल्या सर्वांसमोर करणार आहे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे गुरो तव पूजनी मी जीव भावे मिटूनी जावे. हे गुरो तव पूजनी मी जीव भावे मिटूनी जावे. आपुली मूर्ती मनोहर स्मरत आयुवे चिलेसे. आपुले पद पद्म पूजित दिवस अवघे कंठलेसे. अर्चनी तव पुण्य पावन सुख चिरंतन संचलेसे. पावनिया नम्रतेने धन्यतेने भरूनी जावे. हे गुरो तव पूजनी मी तव स्मृतींची भावशिल्पे किती हृदंतरी साठविली. मिटूनी घेता नेत्र कमले हळूच पुढती प्रगटली. प्रेम मोदे भरूनी गंधित सौख्य उधळित राहिली. परम मंगल त्या स्मृतींना दिव्यतेला जपत जावे. हे गुरो तव पूजनी मी बोल अमृत वर्षताना नेणते
मन हे निवाले चातकाच्या आर्ततेने मधुकणाना प्राशियेले तू कृपेची ढाल करुनी बोध देऊनी रक्षियेले कर्म भक्ती ध्यान साधुने जीवनिया धन्य भावे हे गुरो तव पूजनी मी गुरुरवीचा किरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरीचा गंध उधळीत श्री गुरुला तोषवावे तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटूनी जावे तृप्त होऊन पूर्णतेने पूजनी नुरुनी उरावे हे गुरो तव पूजनी मी जीव भावे मिटूनी जावे जीव भावे मिटूनी जावे ओम. आजचे आपले मुख्य अतिथी आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आदरणीय सहकारी या सर्वांचं मी श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळच्या आपल्या या ध्यान मंदिरामध्ये हृदयपूर्वक स्वागत करतो. समर्थ रामदासांच्या अनेक लाख मोलाच्या ओव्या आहेत. त्यातली एक ओवी मला वारंवार आठवून राहिली आहे आणि ती म्हणजे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ही ओवी ज्यांच्या जीवनात मूर्त स्वरूपात आलेली आहे असे आपले आजचे मुख्य अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना मी प्रणाम करतो. आजचा आपला जो सोहळा आहे हा एक प्रकारे अपूर्व असा सोहळा आहे. ज्ञानदेवांपासून पावसते स्वामी स्वरूपानंद आणि माझे सद्गुरू ब्रह्मलीन स्वामी माधवनाथ यांच्यामधून चालत आलेला जो पवित्र नाथ संप्रदाय आहे त्या नाथ संप्रदायाचा
नाथसंप्रदायाची कृपा जे स्वामी मकरंदनाथांवर बरसत आहे त्याचंच प्रतीक म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. पूजनीय मोहनजींचा समर्पक परिचय करून देणं ही माझी पात्रता आहे का नाही मला ठाऊक नाही, परंतु तरीसुद्धा मी हे थोडंसं साहस आपणा सर्वांसमोर करतो आहे. 1925 साली पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या महापुरुषांनी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचं नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आज 100च्या उंबरठ्यावर उभी असलेली ही संघटना म्हणजे एका विराट विश्वव्यापी हिंदू संघटनेचं मोठं असं एक चक्र सर्व विश्वावर आहे. अर्थात त्यासाठी कोट्यावधी ज्ञात अज्ञात स्वयंसेवकांनी अनेक स्तरांवर समर्पण आजपर्यंत केलं आणि अजून करून राहिलेले आहेत. त्या समर्पणाचा भक्कम वारसा लाभलेल्या कुटुंबात 11 सप्टेंबर 1950 या दिवशी पूजनीय मोहनजींचा जन्म झाला. मोहनजींचे वडील स्वर्गवासी मधुकरराव हे संघाच्या पठडीतले 1941 सालापासून गुजरातमध्ये प्रांत प्रचारक म्हणून होते आणि तेच संस्कार मोहनजींवर होणं अगदी स्वाभाविक होतं. आदरणीय मोदीजींनी ज्योतिपुंज नावाचं एक फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील मधुकररावांचा आदरपूर्वक गौरवपूर्वक उल्लेख त्यांनी केलेला आढळून येतो. अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून मोहनजींनी व्हेटरनरी डॉक्टरची पदवी प्राप्त करून घेतली आणि त्यांची काही काळ नोकरी आणि पुढचं शिक्षण चालू असतानाच 1975 सालचं आणीबाणी नावाचं एक भयानक संकट आपल्या देशावर गुदरलं. या अन्याय पर्वाचा भाग म्हणजे संघबंदी आणि हुकुमशाही असा होता. त्याच्या विरुद्ध जे एक व्यापक देशव्यापी आंदोलन छेडलं गेलं त्यात मोहनजींनी उडी घेतली नसती तरच नवल. आणि तेव्हापासूनच त्यांनी पूर्णवेळ प्रचारक व्हायचं ठरवून त्या राष्ट्रप्रेमाच्या महायज्ञामध्ये स्वतःला समिधा बनवलं. तेव्हापासून गेली 48 वर्ष म्हणजे आज तागायत ते अदम्य उत्साहानं आणि अप्रतिहत प्रतिभेनं संघकार्याचं संवर्धन करून राहिले आहेत. संघ स्वयंसेवक, प्रचारक, क्षेत्रप्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख, सरकार्यवाह आणि 2009 सालापासून सरसंघचालक या प्रत्येक टप्प्यावर मोहनजी आपल्या सहकार्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनून राहिलेले आहेत. संघ नेतृत्वाची अतिशय जोखमीची जबाबदारी समर्थपणानं पेलत असतानाच त्यांनी वाचन, मनन, चिंतन असा व्यासंगसुद्धा जपला आहे. संगीताची ही उत्तम जाण आणि आवड मोहनजींना आहे. ह्या सगळ्याबरोबरच या त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा एक खास पैलू जो त्यांच्या अंतःकरणात वसत आहे तो म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली परमार्थ जिज्ञासा आणि निष्ठा. किंबहुना आजचा हा अभूतपूर्व सोहळा हा त्या निष्ठेचंच द्योतक आहे असं मला वाटतं. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ म्हणजे ज्या ध्यानमंदिरात आपण बसलेले आहोत त्याचासुद्धा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायला मला आवडेल. ह्याची सुरुवात खूप पूर्वी 1958 साली स्वामी माधवनाथांनी पुण्यात सुरू केलेल्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानयज्ञांनी झाली.
भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकोबांचा गाथा या सद्ग्रंथांना प्रमाण मानून स्वामी माधवनाथांनी मनुष्य घडवण्याचं काम हाती घेतलं. त्यालाही आता 65 वर्ष पूर्ण झाली. पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद यांनी पवित्र नाथ संप्रदायाची धुरा स्वामी माधवनाथांकडे सोपवली. 1974 साली स्वामी स्वरूपानंदांचा देहत्याग झाल्यानंतर 1996 सालापर्यंत स्वामी माधवनाथांनी हा जो नाथ संप्रदाय आहे तो जपला आणि वृद्धिंगत केला. स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचे अंतरंग अधिकारी होते. त्यांनी 39 वर्ष अखंड स्वांत सुखाय ह्या तत्वानं ज्ञानेश्वरी प्रवचनाची सेवा केली. सोहम ध्यान साधना, नामस्मरण, श्रवण, मनन आणि या सर्वांच्या जोडीलाच आपल्या वाट्याला आलेल्या स्वकर्माचं चोख पालन, ह्यावर प्रत्येक साधकाचं ह्या पायावर प्रत्येक साधकाच्या जीवनाची इमारत उभी राहावी, असा स्वामी माधवनाथांचा विचार होता. आणि हे सर्व सांभाळून साधकांनी आत्मदर्शनाचं जे अंतिम गौरीशंकर आहे ते शिखर गाठावं, असा त्यांचा आग्रहच होता. आणि त्यासाठी त्यांनी शेकडो युवा साधकांना प्रेरित केलं. स्वामी माधवनाथांकडे आत्मदर्शन हेच आपल्या जीवनाचं चरम लक्ष्य असं ठरवलेले शेकडो युवक आकर्षित झाले. आणि त्यातलाच एक ध्येयवेडा युवक म्हणजे स्वामी मकरंदनाथ तथा मकरंद माधव वझे. अगदी बाळपणापासून संघसंस्कारांचं बाळकडू लाभलेल्या मकरंदनाथांना 20-25 दत्तोपंत म्हस्कर, दामोअण्णा दाते अशांसारख्या थोर प्रचारकांचा जवळून सहवास लाभला. परंतु त्यांची खरी नाळ कोणाशी जुळली असेल तर ती स्वर्गीय नानाराव ढोबळे यांच्याशी. आपल्या सर्वांना, बऱ्याच स्वयंसेवकांना माहिती असेल, नाना हे अतिशय भक्त हृदयी आणि समर्पित असे स्वयंसेवक होते. मकरंदवर त्यांचा विशेष जिव्हाळा होता आणि त्यांच्या नजरेतून मकरंदच्या हृदयात स्वामी माधवनाथांविषयी निर्माण झालेली उत्कट भक्ती आणि समर्पणाची भावना लपून राहिली नाही. नानांचा श्वास प्रश्वास हा संघाने प्रेरित झालेला होता. अशा नानांनी अखेरीस मकरंदला मोठ्या वात्सल्यानं प्रचारक होण्याच्या ऐवजी स्वामी माधवनाथांचा अनुग्रहित हो, स्वामी माधवनाथांचा अंतेवासी हो अशी अनुमती दिली. आणि तिथून मकरंदनाथांचं जीवनाचा रस्ता बदलला. गेली 26 वर्ष या मंडळाच्या माध्यमातून शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य स्वामी मकरंदनाथ आपल्या सद्गुरूंचं आज्ञापालन या भावनेतून करत आहेत. प्रपंच आणि परमार्थ यांचा एकमेकांशी संघर्ष नसून ते परस्पर पूरक आहेत, ही शिकवण मकरंदनाथ असंख्य साधकांच्या अंतःकरणात रुजवत असतात. परमार्थाची साधना सांभाळून प्रपंच करत असतानाच आपल्या मातृभूमीच्या भारतमातेच्या उपकारातून अंशतः उतराई होण्याची तीव्र प्रेरणा जागृत ठेवण्याची धडपड मकरंदनाथ आयुष्यभर करत आहेत. एक उल्लेखनीय बाब अशी की मध्यंतरी अयोध्येच्या रामजन्मभूमीत जे मंदिर निर्माणाचा जो मोठा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा मकरंदनाथांनी ज्या हार्दिकतेनं आपल्या इथल्या साधकांना निवेदन केलं, त्याचा परिणाम म्हणून सुमारे 50 लाख रुपयाची देणगी त्या न्यासाकडे आपल्या इथल्या साधकांनी, जशी ज्याला जमेल तशी, किती ह्याला किंमत नाही परंतु दिली ह्याला खूप किंमत आहे, तशी सुमारे 50 लाखाच्या आसपास अशी रक्कम त्या न्यासाकडे आपल्या मंडळातल्या साधकांकडून गेली. परमार्थाच्या पवित्र प्रांतात भेदाभेद
हे नेहमी अमंगळच मानले जातात. त्याच न्यायाने तुकाराम महाराज जसं म्हणतात, या रे लहान थोर याती भलते नारी नर, या न्यायानं मकरंदनाथ आपल्या मंडळाच्या माध्यमातून अथक हे कार्य करून राहिलेले आहेत. परमपूजनीय सरसन संघचालकांच्या आगमनानं प्रफुल्लित झालेल्या या पवित्र ध्यानमंदिरात आपण मनापासून उत्सुक कशासाठी आहोत, तर त्यांच्याकडून होणारं प्रबोधन श्रवण करण्यासाठी. त्यांना प्रबोधनाची प्रार्थना करण्याच्या आधी मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मंडळातर्फे पूजनीय मोहनजींचा सत्कार करावा. श्रद्धेय मकरंदनाथजी महाराज आणि सर्व सद्भक्त बंधू आणि मातृमंडळी, संघाचं काम कार्यकर्ते तयार करण्याचं असल्यामुळे मला हा विषय दिलेला आहे. कार्यकर्ता या विषयावर बोला अशी आज्ञा आहे. पण जर प्रास्ताविकात तुम्ही म्हटलं तसं मलासुद्धा या आसनावर बसून इथे काही सांगण्याचा अधिकार मला नाही, हे मला पक्क माहिती आहे. पण आज्ञा आहे, त्याच्यामुळे ती शक्ती मिळालेली आहे, मॅन्डेट मिळालेलं आहे. आणि ते नुसतं मॅन्डेट नाही, ते पार पाडायला पाहिजे. कार्यकर्ता म्हणजे कार्य करणारा. त्याच्यामुळे कोणचं कार्य असा प्रश्न येतो. अनेक प्रकारची कार्य अनेक लोक करतात, पण खरं जे करावं असं जे कार्य आहे ते आपल्या सगळ्या परंपरांमध्ये एकच सांगितलेलं आहे. एकांती आत्मसाधना आणि लोकांती परोपकार. आत्मदर्शन, स्वरूपदर्शन हे आपल्या मनुष्य जीवनाचं परमोच्च ध्येय आपल्या सर्व परंपरा मानतात. परंतु ते स्वरूप दिसलं की हेही दिसतं की सगळं जग हे त्याच आत्म्याचा विकास आहे, त्यातनंच त्याची अभिव्यक्ती झालेली आहे. त्यामुळे सगळं जग हे आपल्याला कुटुंबवत आहे. त्यातले सगळे लोक हे आपल्याला बंधुभगिनीवत आहेत. आपल्याला जे श्रेय मिळालं, प्रेय मिळालं, ते श्रेय आणि प्रेय दोन्हीही सगळ्यांना दिलं पाहिजे, तर ते कुटुंब. म्हणून एकांती आत्मसाधना, तिचा विनियोग काय, तर लोकांती परोपकार.
शिवभावे जीवसेवा. आणि सगळ्यात उत्तम सेवा कोणची? तर ज्या योगे आपल्याला जे मिळालं ते मनुष्यांनाही मिळेल. ते काही एकदम असं वाटल्यासारखं कोणी देत नाही. त्यासाठी तपस्या लागते. त्याच्यासाठी लोकांना दिशा दाखवायची. उन्मार्गगामी ते होऊ नयेत, सन्मार्गगामी व्हावेत. या कार्याला आपल्या परंपरेत लोकसंग्रह असं नाव आहे. आजकाल आपल्या देशामध्ये आपली भाषा खूप लोक विसरले आहेत आणि त्याच्यामुळे संघाला ते RSS म्हणतात. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जरा लांबलचकही आहे, उच्चारालाही कठीण. आणि संघटन हे माहीत नाही तर ऑर्गनायझेशन म्हणतात. पण या विदेशी शब्दांमध्ये तो भाव येत नाही. सामान्य बोलचालीच्या भाषेत संघटन असं आपण म्हणतो, पण लोक त्याला ऑर्गनायझेशन म्हणतात. वास्तविक ते लोकसंग्रहाचं काम आहे. तर हे लोकसंग्रहाचं काम हे कार्य आहे. आणि स्वरूप दर्शनाचं काम हे कार्य आहे. त्याही बाबतीत असं म्हणतात की स्वरूपदर्शन हे आपोआप होतं, चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. स्वरूपदर्शन हे घ्यावं लागत नाही, ते अवतरतं मनात. पण त्याला ते मन विकाररहित झालं पाहिजे. तर चित्तशुद्धीची साधना हे एक कर्म आणि लोकांना ती दिशा दाखवणं हे दुसरं कर्म. स्वतःसाठी ते करायचं आणि स्वतःच सगळीकडे असल्यामुळे आणि सगळ्यांमध्ये स्वतःच असल्यामुळे लोकांसाठी हे करायचं. हे जीवनाचं खरं कर्म आहे. तर परमार्थाच्या मार्गात हे एका रीतीने चालतं. पण हा परमार्थ चालत राहायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा समाज उभा राहायला पाहिजे. त्याच्याकरता हेच काम दुसऱ्या रीतीने चालतं. संघामध्ये स्वयंसेवक स्वतःला तयार करतो. तयार करतो म्हणजे काय करतो? तर आपल्या दोषांचं निरसन करतो, गुणांची वृद्धी करतो. आणि हा प्रयत्न सातत्याने चालवायचा, शाखेत रोज जायचं. आणि हा सातत्याने चालणारा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी दृढनिश्चय आवश्यक आहे. आणि मग शाखेत जाऊन स्वयंसेवक झाला असता मग पुढे काय? तर त्याचा विनियोग समाजहिताकरता करायचा, प्रामाणिकतेने, निस्वार्थ बुद्धीने. समाजात जी जी कामं करायची त्यातनं लोक मित्र बनवायचे, मित्रांचे स्वयंसेवक बनवायचे, म्हणजे याच मार्गावर चालणारे. उन्मार्ग सोडून देऊन आपलं जीवन सन्मार्गावर चालतं करण्याचा उद्यम त्यांनी सुद्धा केला पाहिजे. हेच कार्य आहे. हे कार्य करणारा तो कार्यकर्ता. तर कार्य करणारा कार्यकर्ता ही तर फार सोपी गोष्ट आहे, पण करायला फार कठीण आहे. कारण सामान्य बुद्धीने आपण काम करायला जातो तेव्हा आपण काम नाही करत, आपल्याला जे आवडतं ते करतो आणि त्याला आपण काम म्हणतो. मनुष्य अहंकारापासून मुक्त होणं, मी माझं याच्यापासून मुक्त फार कठीण असतं. त्याच्यामुळे तो आपल्या बुद्धीने आपल्याला जे वाटेल ते करतो आणि ते म्हणतं की मी हे काम करतो आहे. त्याच्यामुळे काम करणारा कार्यकर्ता हा सात्विक पाहिजे, तर तो करू शकतो. आणि सात्विक कार्यकर्त्याची परिभाषा गीतेमध्ये आहे: मुक्तसंग, अनहमवादी, धृती उत्साह समन्वित आणि सिद्धी असिद्धी निर्विकार. हे काम करायचं. आणि गीता निष्काम कर्मयोग सांगते फळाची आशा धरायची नाही. ते मिळेल किंवा न मिळेल. मिळेल तर श्रेय घ्यायचं नाही, न मिळेल तर जबाबदारी स्वीकारून आणखी चांगलं ते करायचं, जेणेयोगे फळ मिळेल. पण जे मिळेल ते ज्याचं त्याला अर्पण करून टाकायचं, आपल्या भाषेत ठेवायचं नाही.
त्याच्याकरता ते मिळेल किंवा न मिळेल यात निर्विकारता आवश्यक आहे. आणि काम करताना प्रसंग येतात, पुढे होऊन धावून काम करावं लागतं. कधी कधी प्रसंग येतात ते नसतं करायचं. म्हणजे काम न करणे हाही काम करण्याचा एक प्रकार असतो काही काही वेळेला. जसं महाभारत युद्धामध्ये अश्वत्थाम्याने नारायणास्त्र सोडलं. आता ते अस्त्र निष्फळ कसं करायचं, तर लढाई सोडणे हाच त्याचा उपाय आहे. नारायणास्त्राशी लढायचं असेल तर लढाई सोडा. ते भीमाला पटलं नाही, तर कृष्ण, अर्जुन आणि सहदेवानी त्याला धरून दोरानी बांधून मागे ठेवलं बसवून. कारण तिथे जर तुम्ही उत्साह दाखवला तर ते अस्त्र आणखी संहारक होईल. त्याच्यामुळे अफजल खान मोकळा सुटलेला आहे, मैदानात त्याचा पराभव करणं शक्य नाही. तो वाटेल ते अत्याचार करेल, कुलदेवतेचा विध्वंस करेल, महाराष्ट्राच्या दैवताच्या देवळात गाय कापेल, तरीही आपण शांत राहायचं प्रतापगडावर. ही वेळ उत्साह दाखवण्याची नाही. आणि तो आपल्या पंजात सापडला की समूळ त्याचा नाश करून शत्रू हादरला आहे तोपर्यंत आपल्या मुलखाचा विस्तार शत्रूच्या दरवाजापर्यंत करायचा. ती वेळ उत्साह दाखवायची आहे, धैर्य करायची नाही आहे. हा विवेक कार्यकर्त्याला पाहिजे. याच्याकरता तो मुक्त संघ असावा लागतो. भीम त्याचा पराक्रमाशी संघ होता. अरे म्हटल्यावर कार्य म्हटल्याशिवाय त्याला चैन पडत नसे, असा त्याचा स्वभाव. तो सहन करू शकत नसे. वीरतेची त्याची तीच कल्पना. म्हणून तिथे त्याला बांधून ठेवावं लागलं. शिवाजी महाराजांना कुठे उत्साह दाखवायचा आणि कुठे धैर्य धरायचं हे सगळं माहीत होतं. त्याच्यामुळे त्यांना अशा प्रसंगी कोणी वाट दाखवणारा माणूस लागला नाही, कारण त्यांच्या ठिकाणी हा विवेक होता. अंतःशक्ती त्यांची तशी जागृत होती. त्यांचा संघ कार्यक्रमात नव्हता. लढणे हा एक कार्यक्रम आहे, स्वस्थ बसणे हा एक कार्यक्रम आहे, सेवा करणे हा कार्यक्रम आहे, काही न करणे हा एक कार्यक्रम आहे. असे अनेक कार्यक्रम आपण करतो, त्याचं काही साध्य असतं. त्या साध्याकरता कार्यक्रम करायचे असतात. कार्यक्रम हे साध्य नाही आहे. चंद्र कुठे आहे म्हटल्यावर बोट दाखवतो, पहिल्यांदा बोटच पाहावं लागतं, तेव्हा तो चंद्र दिसतो. पण आपण बोटच पाहत राहून चंद्राकडे पाहणारच नाही तर चंद्र दिसणारच नाही. तसं हा साध्यसाधन विवेक करून मनुष्य हा लिप्त न होता करतो. हे करायचं आहे, करतो. सांगितलं तू जिल्ह्याचा प्रचारक हो, जिल्ह्याचा प्रचारक. मग सांगितलं सरसंघचालक हो, सरसंघचालक. सांगितलं कोपऱ्यात पडून राहा, कोपऱ्यात पडून राहतो. कारण कार्यक्रम, चळवळ, अमुक गोष्ट तमुक याच्याकरता नाही, ती ज्या साध्याकरता आहे त्याच्याकरता ही सगळी गोष्ट आहे. त्याच्यात लिप्त नाही व्हायचं. दृष्टी तिकडे असली तर ह्याच्या वेगळं. दृष्टी तिकडे असायला आपल्याकडली दृष्टी तिकडे वळवायला लागते. ही जी आपली अरुची वगैरे वगैरे असते, एखादं कर्म गोड वाटतं, एखादं नाही वाटत तरी आपण करतो, पण मनात असतंच की हे जरा कडू आहे पण केलं पाहिजे. हा कडू गोडपणा हा कोणाचा गुण आहे? हा आपल्या अहंकाराचा गुण आहे. तो अहंकार म्हणतो हे मला चांगलं, हे मला वाईट. ते तुला चांगलं की तुला वाईट हा प्रश्न नाही आहे. ते आत्ता आवश्यक आहे की नाही हा प्रश्न आहे. हे केव्हा कळतं तर या मीपासून आपण दुसरीकडे भक्ती काय करते, हा जो मी आहे खऱ्या मीकडे आपली दृष्टी वळवते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे हा कच्चा मी आहे, तो शरीर मन बुद्धीवर आधारित आहे, इंद्रियांच्या रुची अरुचीवर आधारित आहे. ह्याच्या पलीकडे जो खरं माझं स्वरूप आहे ते पाहिलं तर याची किंमत राहत नाही. पण पडद्यासारखा हा मी मध्ये असतो, तो बाजूला सारून जो करतो. म्हणून तो अनहमवादी असेल तर हे करू शकतो, अनहमवादी असेल तर मुक्त संघ राहू शकतो. असा कार्यकर्ता पाहिजे. असा कार्यकर्ता तयार करायचा. तर मग माणसं, मग कोण योग्य आहे? तर कोण योग्य आहे याचं उत्तर असं आहे की सगळेच योग्य आहेत, करणारा पाहिजे. अमंत्रम अक्षरम नास्ति
नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ. पण हा जो कच्चा मी आहे त्याच्याकडे दृष्टी असली की मग आपण समोर माणसं आली की त्यांचं मूल्यमापन करतो की याच्यात हे गुण आहेत, याच्यात हे दोष आहेत, हा चांगला हा वाईट. आता चांगला वाईट ही पाहायची दृष्टी आहे, ती कोणाची आहे? ही माझी अहंकार. मला वाटतं ना, मला वाटतं जनावरांचा डॉक्टर मी सुद्धा आहे म्हटलं की मला तो जवळचा वाटतो. विदर्भातला आहे म्हटलं की मला तो जवळचा वाटतो. चंद्रपूरचा आहे म्हटलं तर फारच छान. पण हे का? कारण मी जनावरांचा डॉक्टर आहे आणि मी चंद्रपूरचा आहे. मी जर जन्म मला सांगलीत झाला आहे, तर मी जर सांगलीत राहिलो असतो तर मला सांगलीकर जवळचे वाटले असते. मी जर काहीतरी दुसरं झालं असतो, कॉमर्सवाला झालो असतो, कॉमर्सवाले जवळचे वाटले असते. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा पाहतो तेव्हा दिसतं की सगळेच योग्य आहेत. युधिष्ठिराला सांगितलं भीष्माने, दुर्योधन गेला तक्रार करत, तुम्ही पार्शालिटी करता, पांडवांची बाजू घेता, आम्हाला तुम्ही नेहमीच पाणउतारा करता आमचा वगैरे. भीष्म म्हणाले याचं कारण आहे. काय कारण आहे? तो घेऊन येतो युधिष्ठिराला उद्या, मग सांगतो. दोघंही आले. भीष्माने सांगितलं युधिष्ठिराला, जा 8 दिवस इकडे तिकडे फिरून एक चांगला माणूस, एक वाईट माणूस शोधून आण. आणि दुर्योधनाला सांगितलं, तूही जा 8 दिवस फिरायला, एक चांगला माणूस शोधून आण. दोघंही हात हलवत परत आले. दुर्योधनाला चांगला माणूस सापडलाच नाही. भीष्म म्हणाले, अरे मी नाही का तुझा आजोबा? तो म्हणे, तुम्ही पहिल्यांदाच तर म्हटलं मी पार्शालिटी करता, तुम्ही कसे चांगले असाल? म्हणे, अरे निदान तू स्वतःला ती. म्हणे, मी तुम्हाला हे तोंडावर असं म्हणतो तर मी चांगला नातू आहे का तुमचा? युधिष्ठिर मला कोणीच वाईट नाही सापडला. अरे तो एक प्रसिद्ध, तो फार खूनबिन करतो, डाकू, राज्याच्या कचाट्यात अजून सापडलेला नाही तिकडे. म्हणा, हो तो पण त्याला पोटासाठी मजबुरी आहे तिची म्हणून ते करतो, मुळात वाईट नाही तो. ही दृष्टी आहे. आपण सिलेक्टिव्ह पहिल्यांदाच होतो. सिलेक्टिव्ह पहिल्यांदा व्हायचं नसतं. पहिल्यांदा जो जसा आहे तसा त्याला स्वीकार करा, कारण तो माणूस आहे. तो कोणीही असला तरी त्याच्यात तेच तत्व आहे जे आपल्यापाशी आहे. आणि आपली ही परंपरेची श्रद्धा आहे, हिंदू माणसाची श्रद्धा आहे, भारतीय माणसाची श्रद्धा आहे की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. सत्याचा, सत्प्रवृत्तीचा अभाव नाही आणि असत्प्रवृत्तीचा प्रभाव नाही. मी सरकारी वाद आलो, अचानक सकाळी बोलवून मला सांगितलं तुला सरकारी वाद करणार आहोत. तर मला बोलावलं म्हणून मी गेलो. रज्जूभैया आणि शेषाजीजी बसले होते. मला पाहिल्यावर रज्जू म्हणाले, बाकी सगळं तुमचं ठीक आहे, तुम्हाला हे येतं ते येतं, तुम्ही हे करता ते करता. एक लक्षात ठेवा, मुळात कोणीही माणूस वाईट नसतो. स्वभाव असतात, परिस्थिती असते. स्वभाव संस्कारांनी बनतात, त्यांना ते संस्कार मिळाले, दुसरे मिळाले नाहीत, आणि काही परिस्थिती आली म्हणून मनुष्य वेडावाकडा वाटतो. बेसिकली ऑल मेन आर गुड मेन, एवढं एक लक्षात ठेवा. म्हटलं हे मला का सांगतायत? म्हणून मी विचारलं की हे मला का सांग. मग त्यांनी सांगितलं. पण धडा हा की बेसिकली ऑल ह्युमन बिईंग्स आर गुड मेन. तो चांगुलपणा बाहेर आणायचं आपलं कौशल्य आहे, त्याला योजक म्हणतात. योजक असतं तर दुर्लभ. तो योजक आपण झालो की आपल्याला मग काही दुसरी क्षिती राहत नाही. जो जसा येईल तसा घेऊन त्याला आपण पाहिजे तसा करू शकतो. मग आपल्याला ही भीती राहत नाही की संगतीने आपण बिघडू. विळा भोपळ्यावर पडला किंवा भोपळा विळ्यावर पडला, कोणी कापल्या जायचं हे ठरलेलं आहे. तसं कुणीही आपल्या संगतीत आला तर त्याचं काय होणार हे ठरलं आहे. ही योग्यता आपण कमावी लागते. आणि त्याच्याकरता पहिली गोष्ट आहे प्रेम पाहिजे. सगळ्या परिवर्तनाचं कारण, कठोरातली कठोर गोष्ट ही त्या प्रेमामुळे पाघळते. आईपुढे त्याच्याचमुळे सगळे नम्र होतात आणि आईपुढे सगळेच नरमून वागतात. याचं कारण आहे
की ती एक निरपेक्ष आत्मीयता देते. ती निरपेक्ष आत्मीयता या सगळ्या कार्यांचा आधार आहे. परमार्थात सुद्धा शिष्य कसाही असला तरी त्याची वेळ आली त्याला अनुग्रह मिळायची की तो गुरु त्यांना शोधत जातात किंवा तो योगायोगाने गुरूंपुढे पोहोचतो. पहिली गोष्ट काय असते, कोणालाही विचारा ज्यांना ही कृपा लाभली आहे, ते सांगतील प्रेम. डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला शेषाद्रीजी वसंतराव वैद्य म्हणून एक जुने स्वयंसेवक नागपुरातले, त्यांना विचारायला गेले डॉक्टरांच्या काही आठवणी सांगा. ते 1 मिनिट चूप राहिले आणि मग त्यांचे डोळे भरून आले, अश्रुपात व्हायला लागला आणि सद्गदित कंठाने त्यांनी एकच गोष्ट उच्चारली, प्रेम. हे निरपेक्ष आत्मीयता हा सर्व परिवर्तनाचा आधार असतो, स्थायी परिवर्तनाचा. क्रांतिविंती नाही, जी मानवात उत्क्रांती होते, त्याच्या जीवनात जी परिवर्तनकारी संक्रांती येते, ती या आत्मीयतेमुळे येते. आणि म्हणून ती साधण्याकरता ती साधायची. सगळे चांगले आहेत, सगळे आपले आहेत असं करायचं आणि मग परिचय करायचा. परिचय म्हटलं की ढोबळमानाने नाव गाव कुठे राहता काय करतात ते नाही. माणसाची परिस्थिती आणि त्यांची मनस्थिती ही कळली पाहिजे. न सांगता तो कळला पाहिजे आणि त्याला न सांगता आपण काय म्हणतो ते कळलं पाहिजे. शरपंजरी पडले भीष्म आणि त्यांनी म्हटलं पाणी पाहिजे. धावपळ झाली. लोक निरळ्या प्रकारच्या कलशातून निरळ्या प्रकारचं सुगंधित थंड पाणी घेऊन आले. म्हणे हे नाही, अर्जुनाला बोलवा. अर्जुनाने बाण मारले आणि पाताळगंगेची धार भीष्मांच्या मुखात प्रवाहित केली. मग ते म्हणाले मस्तक लटकताय, काहीतरी द्या उशाला. तर लोक गाद्या गिरद्या लोड तक्के सगळे घेऊन आले. ते म्हणे हे नाही. अर्जुनाने 3 बाण मारून त्याच्या तिकडीवर भीष्मांचं डोकं ठेवलं. तर भीष्मांना पाणी पाहिजे म्हणजे काय पाहिजे हे अर्जुनाला कळलं. उशी पाहिजे म्हणजे कोणची पाहिजे ते अर्जुनाला कळलं. असं आपलं त्याला आणि त्याचं आपल्याला कळलं पाहिजे. त्याला परिचय म्हणतात. परिस्थिती, मनस्थिती, परिवेश ओळखून चय म्हणजे पचवणे, आपण तो आत्मसात करणे, आपल्याला तो कळला पाहिजे. म्हणजे मग आपली घनता संबंधांची वाढते, ते पक्के होतात, चिरेबंदी होतात. कोणताही ताण, कोणताही प्रसंग, कोणतीही कटुता त्याला तोडू शकत नाही. हे कनेक्शन पहिल्यांदा झालं पाहिजे. कारण ये हृदयीचे ते हृदयी घातले असं ते परिवर्तन होणार आहे. त्याला माध्यम पाहिजे. माध्यम हा स्नेह आहे. हा स्नेह इतका पक्का असायला दोघं एकमेकांना कळतात. म्हणजे मग संवाद सुरू होतो. संवाद कधी बोलून होतो, कधी शब्दवीण संवाद आहे, असाही होतो. ते झालं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला इष्ट. म्हणून परिचय आणि घनिष्ठता. आपण संपर्क करतो. लोकसंग्रहाचा पहिला चरण आहे लोकसंपर्क. लोकसंपर्कामध्ये आता मुंग्याही त्या संपर्क करताना मुंग्यांची रांग तुम्ही पाहिली असेल. एक इकडून जाते, एक तिकडून जाते. मध्ये आपले मध्येच थांबून एकमेकाला काहीतरी काय करतात कोणाला पुढे जातात. त्याला इंग्रजीत कॉन्टॅक्ट म्हणतात. आपण संपर्काचं ते भाषांतर करतो. संपर्काचा हा अर्थ नाही. संपर्काचा अर्थ आहे परिचय आणि घनिष्ठता. आणि परिचय म्हणजे असा परिचय, घनिष्ठता म्हणजे अशी घनिष्ठता. लोकांमध्ये निरनिराळे प्रकार असतातच. गुणही लक्षात येतात, दोषही लक्षात येतात. कोणीही मनुष्य हा परमात्म्याशिवाय पूर्ण असू शकत नाही. जे परमात्म्याशी तन्मय झालेले आहेत त्यांचे सगळे दोष जळून जातात. त्यांच्यामध्ये फक्त गुणच असतात. पण गुण आणि दोष दोन्हीही एकाच तत्वाची निर्मिती आहे. त्यांचीच प्रकृती आहे. ती त्रिगुण धारण करून हे सगळं करते. त्याच्यामुळे गुण आपल्याला आवडतात आणि दोषांचा आपण तिरस्कार करतो असा व्यावहारिकपणा या संपर्कात चालत नाही. वळण द्यायचं असेल तर मित्रासारखं व्हावं लागतं. पापान निवारयती योजयती हिताय गुह्यम च गुहती गुणान प्रकटी करोती. मित्राला पापकर्माकडे जाऊ देत नाही, त्याच्या हिताची योजना करतो आणि त्याचं गुह्य म्हणजे दोष गुप्त ठेवतो आणि गुप्त करून टाकतो आपल्या सान्निध्याने. त्याची चर्चा नाही करत गावभर.
त्याला दोष देत नाही, त्याची निंदा करत नाही. हातोड्याचे घाव घालून मूर्ती घडवतात हे उदाहरण पुष्कळ वेळा आपण देतो, पण ते उदाहरण खरं तर लागू नाही आहे. रवींद्रनाथांचं एक वाक्य आहे, नॉट हॅमर स्ट्रोक्स बट द डॅन्स ऑफ स्पार्कलिंग शॉवर्स शेप्स द पेबल्स इन टू परफेक्शन. नदीच्या प्रवाहात गारगोट्या वाहत येतात, त्यांचं त्या प्रवाहात चमकत्या तुषारांच्या प्रकाशामध्ये जे घर्षण होतं त्याच्यातून त्यांचा आकार तयार होतो. तसं हे चालतं. आणि म्हणून गुणांविषयीची प्रशंसा, अनुशंसा ही फार चांगली आहे. ते वाढवण्याचं, दोष हे कमी केले पाहिजे, पण दोषांमुळे धारणा बनू नये, गुणाविषयी ही धारणा बाळगू नये. प्रत्येक मनुष्य आपल्याला माहीत असतो त्याचे गुण हे आहेत आणि त्याचे हे दोष आहेत, पण जेव्हा भेटतो तो तेव्हा आज पहिल्यांदा भेटतो आहे असं त्याच्याशी वागलं पाहिजे. असं झालं म्हणजे मग मनुष्य निर्माणाचा मार्ग मोकळा होतो आणि मग आपण पुढच्या चरणावर जातो. त्याला म्हणतात लोक संस्कार. आता संस्कार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हळूहळू होणारी गोष्ट आहे, त्याला सातत्य लागतं, त्याच्याकरता धैर्य पाहिजे. आणि ते प्रवचनांनी, भाषणांनी, बैठकातून होत नाही, उपदेशातून होत नाही. उपदेशामागे उदाहरण असावं लागतं, जो उपदेश करतो त्याचं असावं लागतं. आणि उदाहरण हे फार दूर नसतं, आदर्श दूर असतात, ते फार चांगले असतात, उज्ज्वल असतात, मार्गावर प्रकाश देणारे असतात. पण एक वाक्य आहे, आयडियल्स आर लाईक स्टार्स विच वी कॅन नेवर रीच. तारे आहेत, चांगले आहेत, मनोहर आहेत, चमकदार आहेत, प्रकाशही देतात, पण दूर आहेत, तिथे आपण पोचू शकत नाही. पण त्यांच्या प्रकाशात आपण चालू शकतो. वी कॅन प्लॉट अवर चार्ट अकॉर्डिंग टू देम. पण ते प्रकाश देतात तेव्हा आपण त्यांचा तो चार्ट करतो तेव्हा लक्षात येतं की हा मार्ग फारच कठीण आहे. आणि कठीण मार्गावर एकटा माणूस चालत नाही, सामान्य माणूस. पण तो मार्ग धीराने चालत असणारे त्याच्यासारखे त्याला लागतात सोबती. सोबती मिळाला तर मग तो करतो हिंमत. पुराचे दिवस, रपटा होता, पूल नव्हता, मग नाला भरून वाहत होता, इकडे 50 गाड्या, तिकडे 50 गाड्या, पाहतोय वाट पाणी केव्हा उतरेल. एक ट्रॅकरवाला आला, त्याचे प्रवासी होते, त्याला घाई कमाईची, तर तो आला, त्यांनी एका शेजारच्या गावातल्या मुलाला बरोबर घेतलं, त्याजवळ काठी होती, की तू तो पूल पाहत काठी घेऊन चाल, दोरी बांधून ठेवली त्या हातात वाहून जाऊ नये म्हणून. मग तो आपला काठी चालत आणि हा जीप मागून बरोबर त्या रस्त्यावरून त्यांनी काढली आणि गेला. पाल तो गेल्याबरोबर दोन्हीकडून सुरू झालं, अर्ध्या तासात रस्ता मोकळा, पूल तोच, पूर तोच. पण आपल्यासारखा कुणीतरी हिंमत करून गेला आणि पार झाला. हे उदाहरण पाहिजे. हे उदाहरण ज्याला घडवायचं त्याचं असावं लागतं, कारण तो आप्त असतो, तो सोबती असतो. एक एक गोष्ट, लहान लहान गोष्ट ठीक करत 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 त्यांनी जायचं असतं. एकदम परिवर्तन होत नाही. उत्तर ध्रुवाचा दक्षिण ध्रुव असे चमत्कार होतात, पण ते फार कमी असतात. आणि त्यासाठी काहीतरी पूर्वसंचित असावं लागतं, म्हणजे एका क्षणात पालटून जातं. पण तो पिपिलिका मार्ग नाही आहे, तो गरुडाचा मार्ग झाला. ज्ञानेश्वरीत म्हटलं ना, एकदम वर झेप घेतली, असं काहींच असतं. ती मुंगी कशी जाते, आपला सगळ्यांचा मार्ग तसा असतो. तर त्या चालीनी घडवणाऱ्याला सोड, त्याची स्पीड, तो पोचलेला आहे. पण तो पोचलेला असला तरी तो धावत जात नाही, तो जाऊ शकतो. पण ज्यांना बरोबर न्यायचं आहे त्यांच्या चालीपेक्षा थोडी गती अधिक ठेवतो, म्हणजे ते याची बरोबरी करायला आपली गती वाढवतात. 2 पावलं पुढे. डॉक्टर हेडगेवार असे दिसायचे सगळ्या कार्यकर्त्यांना. चांगले आहेत हो काय, आणि फार नाही दूर, म्हणजे आपल्यापेक्षा 1-2 पावलं पुढे आहेत. आपणही हो त्यांच्यासारखं. मग ते 2 पावलं पुढे जाऊन सगळे पाहायचे कुठे आहेत डॉक्टर, अरे अजून 2 पावलं, चाल 2च पावलं. असं करता करता त्यांना 10,000 पावलं पुढे नेलं डॉक्टरांनी. ही रीती असते. त्या रीतीने पुढे जायचं, हळूहळू सगळ्यांना करायचं. आणि हे करताना फार आवश्यक असतं वाणीचा विवेक.
कधी कधी चाबूक मारल्यासारखं बोलावं लागतं, कधी कधी चुचकारल्यासारखं करावं लागतं, कधी अंजारावं गोंजारावं लागतं, कधी लहान लहान गोष्टींचं ॲप्रिसिएशन, त्याची प्रशस्ती सर्व लोकात वा 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 फारच छान, कधी खूप मोठं काम केल्यावरही काही उपेक्षा करावी लागते. सगळे प्रकार असतात. कोण माणूस आहे, कसा त्याचा स्वभाव आहे, परिस्थिती काय आहे, काय केल्याने तो नीट मार्गावर राहील, त्यात आपल्या करण्याचा कर्तृत्वाचा अहंकार येणार नाही, हे पाहून कुशलतेने ते लावावं लागतं. आणि हे सगळं करत असताना लोकांमध्ये आपण अलौकिक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण शिक्षक कोणीही असला, लहान असला तरी तो शिक्षक आहे. शिकणारे कितीही मोठे असले तरी यांनी आम्हाला शिकवलं याच्या कृतज्ञतेपोटी त्याचा एक प्रभाव मानतात. म्हणजे जे सद्गुरू आहेत आणि त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना काही कळत नाही आमच्यासारखे लोक जरी त्यांनी एक 4 दंडाचे प्रयोग शिकवले तर ह्यांनी आम्हाला शिकवलं असं जन्मभर मांडणारे लोक असतात. हा शिकवण्याचा, काही चांगलं शिकवा तुम्ही, त्याचा प्रभाव असतो. त्याच्यामुळे सतत ज्यांना शिकवावं लागतं, काहीही शाळेत शिकवावं लागत असेल, मैदानावर शिकवावं लागत असेल, त्यांचा एक अलौकिकत्वाचा ऑरा लोक तयार करतात. ते नजीक ते जाणीवपूर्वक दूर राहावं लागतं. म्हणजे मग नाहीतर तो काय करतो, तो जयंती पुण्यतिथी करेल, तुमचे उत्सव करेल, पण तुमच्यासारखं होणं सोडून देईल. हा माणसाचा स्वभाव आहे. ते होऊ द्यायचं नाही, ह्याची काळजी घेऊन काम करायचं. हे लक्षात ठेवायचं की जसे आपण आहोत तसा तो होईल. यद्यदाचरिती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना स यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. हा नियम आहे. असे जे आप्त होतात त्या आप्तांसारखे सगळे लोक वागतात. त्यामुळे त्याला फार काळजी करावी लागते की माझ्याकडून चुकीचं उदाहरण जाऊ नये. आणि छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा या गोष्टी करायच्या असतात. ते सहज झालं पाहिजे. ते जर करावं लागलं तर मग ते नाटक होतं, आणि नाटक उघडकीला येतच केव्हा ना केव्हा. तो स्वभाव झाला म्हणजे मग ते त्याचे परिणाम होतात. तर ती गुरूंनी करायची साधना असते, ते करतात. पण शिष्यांना हाताला धरून, त्यांचं बोट धरून त्यांना नीट पुढे पुढे चालवायचं. पायात बळ असेपर्यंत धरायचं. पायात बळ यायला लागला की हळूहळू पकड सोडायची आणि पूर्ण सशक्त पाय झाले की धावायला लावायचं. नाहीतर कधीकधी असं होतं की एकदा बोट धरलं की सोडतच नाही. अरे तो आता धावायला पाहतोय, त्याला जाऊच देत नाही, हातच धरून ठेवतात. असं नाही, ते योग्य वेळी सोडायचंही असतं. म्हणून आपल्याकडे साधना करणाऱ्यांच्या चरित्रांमध्ये आपण वाचतो की मग गुरूंनी आज्ञा केली की आता तुम्ही 12 वर्ष फिरून या. गुरुला शिष्य इतका प्रिय आहे, शिष्याला गुरु इतका प्रिय आहे की ती तातडतुची जी कल्पना, पण तो सांगतो आपल्या हृदयावर दगड ठेवून की 12 वर्ष परिक्रमा करा, आणि तोही आज्ञा म्हणून जातो. कारण काय की शिकवलं पाहिजे, आधारा वाचून राहता आलं पाहिजे, आधाराने जे बळ निर्माण केलं त्याचा उपयोग करता आला पाहिजे. असा हा संस्कार घडतो. संस्कार म्हणजे सवय असते, छोट्या छोट्या कृती असतात. सुरेशराव केतकर आम्हाला वाक्य सांगायचे, सो ॲन ॲक्शन रीप ए हॅबिट, सो ए हॅबिट रीप ए नेचर, सो ए नेचर रीप ए कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे चरित्र नाही, शील या अर्थी. शील हे आतमध्ये असतं, चरित्र हे त्याचं ॲप्लिकेशन असतं. देशकाल परिस्थितीनुसार वेगवेगळं असतं. एकपत्नीव्रती राम आणि 16,108 लग्न करणारा कृष्ण हे आहेत एकच. परिस्थिती वेगळी होती तर ते चरित्र वेगळं झालं, शील ते समान आहे. तर ते शील या अर्थाने हा कॅरेक्टर शब्द घ्यायचा, असं ते वाक्य आहे. ही प्रक्रिया लोकसंस्काराची चालते आणि मग त्याच्यातून आपणही शिकतो, शिकवणारे.
म्हणजे पारमार्थिक गुरूंची गोष्ट नाही करत, आता मी संघाचा शिक्षक म्हणून सांगतो. तर आम्ही सगळेच एकमेकांकडून शिकत असतो, लहान मुलांकडूनही शिकत असतो शाखेत येणाऱ्या. मला एकदा एका मोठ्या माणसाने विचारलं की गाव राजकारणात जाऊन असं काही काही होतं तर श्रद्धा कशी राहते आपली कार्य, आम्ही कशी श्रद्धा ठेवायची कार्यावर. तर मी त्यांना म्हटलं की मी काय सांगू, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, पण मी कशी श्रद्धा ठेवतो मी सांगतो. मला एक वनवासी क्षेत्रातून आलेला, ज्याला काही गंध नाही, संघ, लोक, सार्वजनिक काम, देश वगैरे वगैरे, तो पोटाकरता आला होता. फार माफक अपेक्षा होती, 4थी पास नव्हता, त्याला नोकरी मिळाली नाही. 3 दिवस तो छात्रावासात राहून भटकत असे, पण मग 3 दिवसानंतर परत आला. छात्रावास प्रमुखाला त्यांनी म्हटलं नोकरी द्या. ती नोकरी त्याला छात्रावास प्रमुखांनी सांगितलं, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही मागून खातो, मागून खायला घालतो, तर आम्ही तुला 30 रुपये महिनाच देऊ शकतो. तो म्हणाला, आम्ही ज्या खेड्यात राहतो ते पुष्कळ आहे, मला 4 महिन्याचे एकदम द्या. त्यांनी काम केलं, झाडलोट, पाणी भरणे, स्वयंपाक. 4 महिन्यांनी त्याला 120 रुपये दिले, त्यांनी परत केले. प्रमुख म्हणाला की तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं, आता जे केलं आहेस त्याचे हे घे आणि दुसरं पहा, तुला हे पटत. तो म्हणे नाही नाही, मी हे करणारच आहे, मला पैसे नको आहेत. अरे तू पैशांसाठी, पोटासाठी आला. तो म्हणे नाही, ते ठीक आहे. झालं काय, तर एक आमचे विभाग प्रचारक BCom LLB ते आले प्रवासात, मग याचा परिचय झाला. तर त्यांनी विचारलं तुम्ही किती शिकला आहात. आता ते BCom LLB वगैरे काय समजणार, तो जंगलातला माणूस. मी 4थी नाही शिकलो असं त्यांनी सांगितलं. यांनी सांगितलं मी 22वी शिकलो. अरे बाप रे, 22वी, तुम्हाला किती पगार मिळतो. पगार नाही मिळत. मग तुमचं घर कसं चालतं. घर केलं नाही. का नाही केलं, हे करायचं आहे. असं कसं, हे कशाला करता मग. आणि आपल्या लोकांचं काम आहे. तर तो म्हणाला की मी विचार केला की हे एवढे शिकले पण आम्ही नाही शिकलो तरी काय झालं, आम्हालाही असा विचार करता येतो, हे आपल्या लोकांचं काम आहे, आम्हीही करू. 15 वर्ष तो पूर्णकालिक राहिला. आणि 15 वर्ष झाल्यावर आम्हीच विचार केला की याला असं ठेवणं चांगलं नाही. त्याला ड्रायव्हिंग शिकवलं, ड्रायव्हरची नोकरी थाटून दिली, लग्न विग्न करून दिलं. पैसे कमवून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ जे सांगितलं ते काम करायचा. त्याची मुलंसुद्धा कामात आहे, त्याची बायकोसुद्धा कामात आहे. आता हे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आमचीसुद्धा किती हिंमत वाढते. हे जे आम्ही सांगतो लोकांना व्यासपीठावरून, ती काही सांगोवांगीची गोष्ट नाही, ती तिथेसुद्धा सापडते. जंगलात काही न शिकलेल्या एका माणसाच्या अंतःकरणातसुद्धा हे आहे. असं, पण याच्याकरता नेहमी शिकत राहायची बुद्धी पाहिजे. अब्दुल कलामानं विचारलं, आता तुम्ही काय करणार. 80 वर्षाचे होते. ते म्हणाले आता मी वीणावादन शिकणार आणि त्यागराजांच्या कृती वाजवून पाहणार. तो म्हणाले तुम्ही इतके मोठे शास्त्रज्ञ झाले, राष्ट्रपती व्हायचे होते, असं सगळं झालं, आता आराम का नाही करत तुम्ही. हे वीणावादन वगैरे काय काढला की या वयात वीणा. ते म्हणाले वा, माणसांनी नेहमी शिकत असलं पाहिजे, नाही तर त्यांनी जगायचं कशाला. जीवन हे शिक्षणाकरता मिळतं. पुनर्जन्मही मागच्या सुखा सुधारून नव्या जन्मात आणखी चांगलं शिकणं. जन्मजन्मांतरीची यात्रा ही शिकत राहण्याची यात्रा आहे. अशी बुद्धी शिकवणाऱ्याची असली आणि अशी बुद्धी शिकणाऱ्याची असली म्हणजे ते शिक्षण चालत असतं. आणि मग दुसरा प्रश्न येतो लोकयोजना. म्हणजे असे सन्मार्गगामी झालेले लोक सन्मार्गावर चालता चालता त्यांनी समाजहिताची, देवहिताची, देशहिताची, धर्महिताची कामं केली पाहिजे. कारण त्याच्यातनं तोही घडत असतो, शिकत असतो. म्हणून मग त्याचे आमच्याकडे सूत्र सांगतात. लक्ष्मणराव भिडे आमचे होते, ते म्हणायचे 4 P, इंग्लिशमधले P. पिकअप, पिनअप, पुलअप आणि पुशअप. म्हणजे निवडा. हा सगळा मेळ आहे. त्याच्यातनं आता यांना 2 पावलं पुढे आणलं पाहिजे असं आपल्या लक्षात येतं. त्यांना काहीतरी छोटं काम द्यायचं. ते काम असं द्यायचं की ते काम करून तो बिघडणार नाही, काम केल्याने आणखीन विकसित होईल. कोणाला कोणचं काम द्यायचं हे कसं ठरवायचं, ते काम करण्याची शक्ती त्याची असली पाहिजे. पण ते काम करण्याची शक्ती मिळवून त्यांनी आणखी पुढे गेलं पाहिजे. हाही आहे संघामध्ये
आम्ही असं म्हणतो की आम्हाला जे काम मिळतं ते आम्ही योग्य व्हावं म्हणून मिळत नाही, आम्ही योग्य व्हावं म्हणून मिळतं. कारण प्रत्यक्ष करताना मनुष्य अनुभवातून विकसित होतो. तर याला म्हणतात पिकअप. आणि मग असं हे काम देऊन पाहिलं, ते काम देऊन पाहिलं, मग लक्षात येते की कोणत्या कामातून याचा नीट विकास होईल ते त्याला द्यायचं. मग तो पिनअप झाला. एखादं चित्र सापडतं, मग ते योग्य ठिकाणी भिंतीवर कुठे लावायचं, असा इकडे लावून पहा, तिकडे लावून पहा, असं करून एक जागा ठरते, तिथे त्याला खेळा ठोकून आपण लावतो. ते पिनअप आहे. आणि त्याच्या मागे उभं राहायचं, करू द्यायचं त्याला. स्विमिंग टँकमध्ये जाऊन शिकलो, इन्स्ट्रक्टरनी क्लास घेतला, पोहण्याचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि मग डबा बांधून लाग असं एक प्रकार आहे. पण आपल्याकडे आपल्या गावातला प्रकार कसा की मोठी विहीर आहे किंवा नदीचा डोह आहे, तिथे लोक पोहत असतात, गंमत पाहायला आला, दिलं ढकलून त्याला, बुडू नाही दिलं. बाकी त्यांनी शिकायचं, हातपाय त्यांनी मारायचे, नाकातोंडात पाणी गेलं तर तो बुडणार नाही याची काळजी आजूबाजूचे लोक घेतात. तसं हे आहे पुशअप. त्याला करू द्यायचं, बॅकसीट ड्रायव्हिंग नाही करायचं. तो चूक करेल तर सांभाळून घ्यायची. तो चूक करेल या भीतीने आपल्या हातात कारभार नाही घ्यायचा. त्याला हातपाय मारू द्यायचे, त्याला बुडू द्यायचं नाही आणि त्याची हिंमत खचू द्यायची नाही. असं केलं म्हणजे तो पुढे जातो आणि मग आपल्यापेक्षा अधिक चांगला बनून पुढे जातो. त्याचा गुरुला आनंद असतो. शिष्याद इच्छेत पराजयम. त्याला हे पहिलं झालं ते पुलअप आणि हे मग पुशअप. मग मला शिशु काळापासून पाहिलेले डॉक्टर हेडगेवारांचं नाव ज्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं ते आमच्या जिल्ह्याचे प्रचारक होते. ते आता 99 वर्षाचे आहेत. ते काही नाहीत, त्यांना जग ओळखत नाही, माझे फोटो बिटो येतात. तर त्यांना कधी असं वाटत नाही, वाटलं नाही कधी. ते विभाग प्रचारक असताना मी शिकलो, मग प्रचारक निघालो, मग हळूहळू मी प्रांतप्रचारक झालो. ते आमच्या प्रांतात प्रचारक होते, समन्वयाचं काम होतं. पण कधी बा त्यांना असं की अरे हा आपणच तर याला मोठा केला असं वाटलं नाही त्यांना. आजही वाटलं नाही, वाटत नाही. तर असे जे लोक असतात ना 99 वर्षाचे, आता काय फार होत नाही त्यांचं, पण समजा काही खळबळ माजली मनात तर जाऊन 5 मिनटं तिथे नुसतं बसलं की मन शांत होतं. हे त्या पुशअपचं सामर्थ्य आहे. अशी ही माणसं सन्मार्गगामी बनवून जगाला सन्मार्गगामी करणाऱ्या कामांमध्ये पेरायची. हे लोकसंग्रहाचं काम आहे. त्याच्याकरता कार्यकर्ता असा असावा लागतो. त्याचं वर्णन मी माझ्या अनुभवातून, मला असं कळलं की ते तुमच्यापर्यंत पोचलं आहे. मला एका प्रचारकाचंच पत्र आलं, फार अस्वस्थ झाला होता तो. तर त्याला मी उत्तर लिहिलं. तर ते लिहिता लिहिता असंच लिहून टाकलं, शिदोरी या नावाने. शिदोरी नाव मी नाही दिलं, मी त्याला ते लिहून टाकलं. काही वर्षांनी ते आमच्या तिथल्या काही कार्यकर्त्यांना सापडलं. त्यांनी त्याला शिदोरी नाव देऊन ते प्रचलित केलं. तर त्याच्यात जे मी सगळं लिहिलेलं आहे ते या सगळ्या विचारातून आला आहे. आणि हा विचार जे इतरांनी केलेलं पाहिलं, त्यांनी सांगितलेलं ऐकलं आणि काही माझेही अनुभव, ह्याच्यातनं जे मला सुचलं ते तुमच्यासमोर मांडलं आहे. त्याच्यातली चूक भूल देणे घेणे त्याच्याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे. आज्ञा होती ती मी पार पाडली. बाकी विवेकी तुम्ही आहात, अधिक काही बोलायची जरूर नाही. धन्यवाद. आपण सर्वजण अक्षरशः हे प्रबोधन ऐकता ऐकता इतके रंगून गेलो की ते जेव्हा थांबले तेव्हाच आपण भानावर आलो. कार्यकर्ता घडतो ही काय प्रक्रिया आहे, साधक घडतो ही काय प्रक्रिया आहे, हे फार अंतरंग शास्त्र आज आपल्यासमोर आलं. हे आपल्या सर्वांचं एक स्वतंत्र भाग्य आहे असं मी समजतो. मी आता परमपूजनीय स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी
त्यांचं हृदगत व्यक्त करावं. हरी हरी. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. पूजनीय मोहनजींनी लिहिलेलं कार्यकर्ता कसा असावा हे श्लोकबद्ध काव्य माझ्या हातात आलं आणि त्याचं विवरण मोहनजींकडूनच ऐकायला मिळालं तर आपलं अहोभाग्य असेल असं मला वाटलं. पण ही खूप अवघड गोष्ट होती. आज मोहनजी आपल्यामध्ये सहजगत्या आले, पण त्यांच्यापर्यंत सहजगत्या पोचणं हे खूप अवघड आहे. मला असं वाटतं की काही पूर्वपुण्य कामाला आलं. तसाही मोहनजी मी एका बाबतीत भाग्यवान आहे की मी 6वीत असताना परमपूजनीय गोळवलकर गुरुजींचं बौद्धिक इथं मुलींच्या भावे स्कूलमध्ये मी ऐकलं. तेव्हा हिंदी हा विषय ते हिंदीतून बोलले संघ स्वयंसेवकांसमोर, आणि हिंदी हा विषय आम्हाला नुकताच सुरू झाला होता, पण मला सगळा आशय कळला असं मला वाटलं. तसं ते अवघडच गेलं त्या वयाप्रमाणे. पण आम्ही जात असताना गुरुजी आले तर माझ्या शेजारून झपाझपा चालत गुरुजी गेले आणि ते मी विसरू शकत नाही. गुरुजींनंतर जे सरसंघचालक झाले ते बाळासाहेब देवरस. येरोडा कारागृहामध्ये आणीबाणीविरुद्ध आंदोलन करून मी गेलो असताना येरोडा जेलमध्ये गांधी यार्डमध्ये बाळासाहेबांना ठेवलेलं होतं आणि त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा आणि त्यांचं दर्शन घेण्याचा योग मला आला. मी किंचित विसरलो होतो, पण मला आठवण आमच्या घरातल्याच लोकांनी करून दिली की रज्जू भैया सरसंघ चालक म्हणून रिटायर झाल्यावर सोमवार पेठेत एका शीख कुटुंबामध्ये 75च्या निमित्ताने आलेले होते. त्या घरातल्या कोणाची तरी 75 होती आणि मग त्या सगळ्या सोसायटीत निरोप दिला गेला की ज्यांना येऊन नमस्कार करून जायचं असेल त्यांनी येऊन जा. तर रज्जू भैयांचं दर्शन मी आणि माझ्या वडिलांनी ते पलंगावर लोडाला टेकून बसलेले होते घेतल्याचं मला चांगलं स्मरतं. आमच्या मुकुंदराव तापकीरांचा 61चा समारंभ होता तेव्हा के सुदर्शनजी हे पुण्यात असल्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आमचे बाळासाहेब आपटे आमचे घरगुती संबंध त्यांच्याशी असल्यामुळं ते त्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून होते. तर ते मुकुंदरावांना म्हणाले की मकरंद आला की सांगा आमचे संबंध आहेत
आणि ते मला के सुदर्शनजींकडे घेऊन गेले. ते माझ्याकडं असे पाहतच राहिले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, असं त्यांच्याकडं पाहू नका, हे भगव्या कपड्यातले स्वामी नाही आहेत, हे पांढऱ्या कपड्यातले स्वामी आहेत. आणि मोहनजी आपल्याबरोबर मोतीबागेमध्ये भोजनाचा लाभ मला झाला. तसं जनता सहकारी बँकेच्या एका कार्यक्रमात ग्रीन रूममध्ये देखील आपली भेट झाली. आणि संघाचा जो मेळावा इथं झाला मोठा, शिवशक्ती संगम, तर त्यासाठी देखील मी आलेलो होतो आणि तेव्हा आपलं बौद्धिक मी ऐकलेलं होतं. मोहनजींचं जे कार्यकर्ता या विषयावर प्रबोधन झालं, ते प्रबोधन हे मूलगामी आणि पारमार्थिक असंच होतं. आणि आपली पारमार्थिक श्रवणाची जी भूक आहे, ती भूक भागून परत आपण कार्यकर्ता म्हणून वर्तन कसं करायला हवं, तर हेही त्यांनी त्यांच्या सहज शैलीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलं. मोहनजी शिशु गटापासून ते बाल तरुण स्वयंसेवक अशा सर्व अवस्थेमध्ये माझा संघाशी फारच जवळून संबंध आला. मी विद्यार्थी परिषदेचीही बारामतीत स्थापना केली. मी संघामुळं शिस्त, देशप्रेम, भारतीय समाजाच्या संघटनाची आवश्यकता, आपली भारतीय नीतिमूल्य या गोष्टी संघाच्या शाखेमध्ये शिकलो. आणि त्या मला स्वामीजींकडं आल्यानंतर त्यांना हवा होता तसा आदर्श मनुष्य मिळण्याकरता म्हणून उपयोगी ठरल्या. आणीबाणी विरोधी आंदोलनात सहभाग घेऊन 2 महिने मी तुरुंगवास देखील मोठ्या आवडीने आणि उत्साहाने स्वीकारला होता. मोहनजींनी आपल्याला कार्यकर्ता आणि परमार्थ असं दुहेरी निरूपण करून उपकृत केलं. पण इथं असलेला जो वर्ग आहे तो परमार्थाच्या इच्छा अपेक्षेने येत असल्यामुळं आम्ही त्याची संघाची पार्श्वभूमी आहे का असं कधी विचारत नाही. पण या निमित्ताने मला जे संघकार्य समजलं ते या साधक वर्गासमोर ठेवण्याची संधी मी घेतो. संघाचं मुख्य काम आपल्या भारतीय प्राचीन धर्मबांधवांचं संघटन करणं हे आहे, ज्याला हिंदू देखील आपण म्हणतो. आणि हे कार्य देश विदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचं किंवा सनातन संस्कृतीचं किंवा भारतीय संस्कृतीचं जतन करणं हे संघाचं अजून एक मोठं काम आहे. संघटनेकरता संघटन असा सुरुवातीला संघाचा हेतू होता. आणि या संघटनेतून स्वाभाविकपणे फार मोठं सामर्थ्य या देशामध्ये उभं राहिलं. या संघटनेचा भारतीय जीवनातील विविध कार्यक्षेत्रामध्ये नंतर प्रत्येक सरसंघचालकांनी विस्तार करण्याचं धोरण अवलंबिलं. आणि आता आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या जवळपास सर्व समाजापर्यंत आणि सर्व कार्यापर्यंत संघ हा जाऊन पोचलेला आहे. संघ विचारासहित जाऊन पोचलेला आहे.
आपल्या देशाला, भारताला परमवैभवाप्रत परत नेण्याचा प्रयत्न डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न संघ करतो आहे. आणि सर्व जाती वर्ण संप्रदायांचा संघामध्ये अतिशय आदरपूर्वक समावेश होताना मी पाहिलेला आहे. माझ्या शेजारी असणाऱ्या माझ्या स्वयंसेवक मित्राची जात मला कधीही माहिती नव्हती. आणि पूर्वी प्राचीन काळी आपल्या देशातल्या ज्या देशबांधवांनी स्वतःचा धर्म बदलला, त्यांच्याशी देखील अविरोध राहून शक्य तितकं त्यांना भारतीय नाळेशी ते आपलेच आहेत याची जाण त्यांना देऊन जे बदलतील त्यांना परत सामावून घेण्याचा अवघड पण उदार प्रयत्न आपल्या नेतृत्वाखाली संघ करतो आहे हे मला माहीत आहे. कारण हे कार्य विशेषतः अलीकडंच चालू झालेलं आहे. उपासना पद्धती, संप्रदाय, विविध संप्रदायांच्या विविध साधना, शंकराचार्यांची विविध पीठं, आत्मदर्शनापर्यंत साधू वृत्ती राखून प्रयत्न करणारे साधक हा त्या त्या व्यक्तींचा वैयक्तिक विषय आहे असंच संघ मानतो. आणि संघाला त्याचा खूप आदर आहे. कोणा एका उपासना पद्धतीचा संघ पुरस्कार करत नाही, तर संघाचं कार्य अशा सर्वांचं एकत्रीकरण करणं, भारतीय या नात्यांनी संघटन करणं हे आहे. भारत ही आपली मातृभूमी आहे, सर्वांना माते समान आहे आणि तिचा अभिमान हृदयामध्ये बाळगण्याचं कार्य संघ करतो आहे. संघटनाचा मूळ खुंटा बळकट धरून ठेवण्यामुळंच इतरही सर्व गोष्टी त्याबरोबर साधतील. आणि हा मूळ खुंटा किंवा विचार जर गमावला तर सर्वच गमावल्यासारखं होईल याची संघाला प्रथमपासून ते आत्तापर्यंत कायम जाणीव आहे. हा खरं म्हणजे इथं जमलेल्या तुमच्या सर्वांकरता संघाचा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला. मोहनजी, आपण इथं आलात ते कार्य नाथ संप्रदायाचं आहे. आदिनाथांपासून ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून पावसचे स्वामी स्वरूपानंद आणि पुण्यात होऊन गेलेले स्वामी माधवनाथ यांच्यापर्यंत प्रत्येक पिढीमध्ये अखंडपणाने सोहम ध्यान साधनेची ही परंपरा पुढं चालत आलेली आहे आणि त्या परंपरेचे आम्ही उपासक आहोत. असं असताना राष्ट्रीय विचार आणि भारतीय विचार हा योग्य रीतीने समाजापुढं, येणाऱ्या समाजापुढं मांडण्याचं काम परमार्थ सांभाळून इथं घडतं. स्वामी माधवनाथांच्या सांप्रदायिक कार्याच्या प्रारंभीच म्हणजे अगदी सुरुवातीला 75-76 सालाच्या दरम्यान
स्वरूपानंदांनी 74 साली देह ठेवला. माझ्यासारखे अजून 4-5 संघ स्वयंसेवक त्यांच्या कामाच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये स्वामी माधवनाथांकडे येऊ लागले होते. त्या आम्ही सर्वांनी संघातून मिळालेला अनुभव आणि बाळकडू लक्षात घेऊन स्वामीजींच्या कार्याभोवती हळूहळू एक संघटन उभं केलं. स्वामीजींच्या कार्याचं स्वरूप वैयक्तिक प्रवचन करणं आणि प्रबोधन करणं एवढंच होतं. पण नंतर इथं एक त्याचं व्यवस्थित शिस्तबद्ध असं संघटन उभं राहिलं. आपल्या स्वतःच्या कर्माला नेहमी स्वकर्म असंच म्हटलं जातं. या स्वकर्माचं आचरण करता करता सज्जनांना आपला स्वधर्म गवसतो. स्वकर्म आणि स्वधर्म हे एकमेकांपासून कधीकधी वेगळे असतात. स्वकर्म म्हणजे आपल्या गुणांनुसार स्वाभाविकपणाने आपल्याकडं चालत आलेलं कर्तव्यकर्म, आणि स्वधर्म म्हणजे आपला आत्यंतिक स्वभाव किंवा प्रकृतीमध्ये असणारी आत्यंतिक तीव्र एखाद्या कार्याविषयीची प्रेरणा. पूजनीय गोळवलकर गुरुजी हे स्वामी अखंडानंदांचा अनुग्रह घेऊन पारमार्थिक साधने करता म्हणून घर सोडून रमून गेले, आणि सुरुवातीला त्यांचं स्वतःचं साधना हे स्वकर्म आहे अशा तऱ्हेने ते साधनेचं कर्म आचरू लागले. हे साधनेचं स्वकर्म करता करता आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा आणि त्यांचा परिचय झाला, आणि त्या स्नेहबंधातून आणि सहवासातून समाज आणि राष्ट्र उभारणीचा स्वधर्म आपला स्वधर्म म्हणून त्यांना सापडला. हा स्वधर्म पूजनीय गोळवलकर गुरुजींनी जीवनभर आपल्या साधनेचं स्वकर्म न सोडता पार पाडला. आणि त्या उलट स्वामी स्वरूपानंदांनी म्हणजे तेव्हाचे आप्पा रामचंद्र गोडबोले यांनी इंग्रजी शिक्षणाला रामराम ठोकून समाज आणि राष्ट्र उभारणीचा कार्याला हात घातला. पावससारख्या गावात जाऊन आणि स्वकर्म म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि नंतर त्यांचे सद्गुरू गणेशनाथांच्या सान्निध्यात त्यांना सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म ही गोष्ट अधिक भावली. स्वरूपाचा आनंद घेत घेत आत्मतृप्त होऊन स्वामी स्वरूपानंदांकडून नंतर समाजपुरुषाची फार मोठी सेवाही घडली. माझ्या जीवनामध्ये मी संघप्रचारक म्हणून कार्याला बाहेर पडावं की मला आवड लागलेली होती त्या आत्मदर्शनाचं ध्येय बाळगून साधना करावी, हा प्रश्नच मला सतावत होता. तो 2 व्यक्तींनी सोडवला. त्याच्यातले एक म्हणजे माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ. ते मला म्हणाले की तुझी समाजकार्याची प्रेरणा आहे हे खरं आहे, आणि साधनेचीही प्रेरणा तुझ्या ठिकाणी जागृत झालेली आहे. या 2 प्रेरणांमध्ये तुझा आत्यंतिक स्वभाव हा परमार्थाचा आहे हे मी जाणतो.
तू साधना करण्यासाठी तूर्त स्वतःभोवती कुंपण घालून घे, असं स्वामीजी मला म्हणाले. पुढं तुझ्याकडून समाजाची सेवा होणारच आहे. आणि दुसरी व्यक्ती होती ते म्हणजे आदरणीय संततुल्य संघाचे वरिष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे. ते मला म्हणाले की तुझी संघाला गरज आहे असं मी मानतो. तू प्रचारक म्हणून बाहेर पडण्याची संघाला आवश्यकता आहे असंच मी मानतो. पण आपल्या प्राचीन औपनिषदिक परंपरेप्रमाणे आत्मदर्शन करून घेण्याची दुर्मिळ प्रेरणा तुझ्या ठिकाणी मला दिसते आहे. संघाला प्रचारक हे मिळणारच आहेत. तू जरी प्रचारक म्हणून बाहेर पडलास तरी मिळणार आहेत, आणि नाही बाहेर पडलास तरी संघाचं कार्य आणि प्रचारकाचं कार्य हे चालूच राहणार आहे. पण तू मात्र परमार्थाच्या मार्गावरून जा, असं नाना मला म्हणाले. आणि नाना मला असं म्हणाले की तेही मी संघकार्यच मानेन. आज मी सोहम ध्यान सांगणाऱ्या नाथ संप्रदायाचा अध्वर्यू आहे, आणि प्रबोधनातून समाजाची सेवाही माझ्या हातून घडते आहे. आणि मला माहिती आहे की मोहनजी, आपण गुरुदेव रानड्यांच्या पवित्र अशा संप्रदायाची पारमार्थिक साधना सांभाळत भारत मातेच्या सेवेचं फार मोठं कार्य, संघटनात्मक कार्य चालवत आहात. आपण आपला स्वधर्म पार पाडत असताना वैयक्तिक साधनेचं कर्तव्य देखील निभावता, हे मला माहीत आहे. मोहनजी, मी आपल्याला गोळवलकर गुरुजी आणि स्वरूपानंदांच्या भेटीचा एक प्रसंग सांगतो. 5 ऑक्टोबर 1971 रोजी गोळवलकर गुरुजी रत्नागिरीला आलेले असताना स्वरूपानंदांकडं जाण्याचं त्यांनी ठरवलं. गुरुजींच्या सोबत श्रीयुत बापूराव पटवर्धन, प्रांत संघचालक श्री काशीनाथ पंत लिमये, श्रीयुत वसंतराव भिडे, श्री गोपाळराव देशपांडे असे संघाचे कार्यकर्ते होते. गुरुजी पावसमध्ये पोचल्यानंतर त्यांनी थोडी विश्रांती घेतल्यावर स्वामीजींनी त्यांना भेटायला बोलवलं आणि अत्यंत प्रसन्न मुद्रेने गुरुजींचं त्यांनी स्वागत केलं. गुरुजींनी आपल्याबरोबर प्राजक्ताच्या फुलांची माळ आणलेली होती, ती स्वामी स्वरूपानंदांच्या चरणांवर अर्पण केली. गुरुजींसाठी समोरच्या बाकावर आधीच एक विशेष आसन घालून ठेवलेलं होतं. त्यावर गुरुजींना स्वामी स्वरूपानंदांनी बसायला सांगितलं. गुरुजी थोडा वेळ बसले, पण स्वामी स्वरूपानंदांचा आवाज प्रकृतीवशात अगदी बारीक असल्यामुळं, ते हळू आवाजात बोलत असल्यामुळं गुरुजी नंतर दोन्ही हात पलंगावर ठेवून स्वामीजींसमोर थोडे वाकून उभेच राहिले. गुरुजींनी स्वामीजींना एक चांदीची गणपतीची मूर्ती अर्पण केली. स्वामीजींनी मोठ्या प्रेमादराने त्या मूर्तीचा स्वीकार केला. ती कपाळाला लावून प्रसाद भेट म्हणून गुरुजींच्या हातात परत दिली.
आणि मी असं ऐकतो की आजही ती मूर्ती नागपूरच्या आपल्या केंद्र कार्यालयात एका कोपऱ्यातील फळीवर गुरुजींच्या कमंडलू समवेत जतन करून ठेवलेली आहे. त्या मूर्तीला पाहून स्वामीजींच्या मुखकमलातून ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या स्त्रवू लागल्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वामीजी क्षणभर तन्मय झाले आणि काही क्षणानंतर डोळे उघडून प्रसन्न अंतःकरणाने गुरुजींना त्यांनी 2 छोटे ग्रंथ भेट म्हणून दिले. त्याच्यातला एक संजीवनी गाथा हा ग्रंथ कोणतंही पान उघडून वाचा असं गुरुजींना सांगितलं. जे पान सहजपणाने गुरुजींनी उचललं त्या ठिकाणी असलेला अभंग शेजारी उभ्या असलेल्या श्रीयुत वसंतराव भिडे यांना स्वामीजींनी मोठ्यांना वाचायला सांगितला. तो अभंग असा होता. ध्येयासाठी जगू सोसू सुखदुःखे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ लौकिकाची मात दूर ठेवू हरीसाठी करू सर्वस्वाचे दान झुगारू बंधन अहंतेचे स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येयरूप. या अभंगामध्ये पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या समर्पित आणि ध्येयवादी जीवनाचं सूत्रच जणू गोवलेलं होतं. ते शब्द ऐकताच गुरुजी सद्गतीत झाले. अगदी सहजपणाने पूजनीय गुरुजींविषयीच्या मनातील आदरयुक्त गौरवोद्गार या अभंगातून स्वामीजींनी प्रगट केले होते. क्षणभर गुरुजी देखील त्या अर्थाशी तन्मय झाले बरं का. आणि एक प्रकारच्या आश्चर्यमिश्रित आनंदाने ते डोलू लागले. त्यानंतर स्वामीजींनी त्यांना साधकाला मार्गदर्शनपर काही ओव्या वाचायला दिल्या आणि अगदी थोडक्यात सोहम साधना काय आहे तेही सांगितलं. गुरुजी अगदी तृप्त होऊन परत गेले. नमस्कार करून निरोप घेताना म्हणाले की इथं यावं म्हणून बरेच दिवस मनात होतं. आज आपणच इथवर आणलंत, आनंद झाला असं म्हणाले. त्यानंतर एका वर्षभरात संघाचे कार्यकर्ते नाना पालकर आणि माधवराव मुळे हे देखील गुरुजींना भेटायला दिले. हे देखील स्वामी स्वरूपानंदांना भेटायला गेले आणि योगायोगाने स्वामी स्वरूपानंदांची जी पद्धत होती काही उघडून वाचा तसं वाचायला दिलं तर दोघांनाही एकच मजकूर वाचण्यासाठी म्हणून आलेला होता. पण मोहनजी गुरुदेव रानडे यांचं रामदास वचनामृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात तुमचं चरित्र प्रगट होतं. तर ते वाचून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे न्याये अन्याये परस्परे सहजची कळे लोकास कळेना तववरी विवेके क्षमा करी असं त्यांनी म्हटलेलं आहे. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. या समर्थांनी लिहिलेल्या मोहनजींच्या चरित्रावरून आणि गुरुदेव रानड्यांनी
संपादित केलेल्या ओव्यांवरून ते आत्ता जे बोलले त्याबद्दल तुम्हाला काहीच आश्चर्य वाटणार नाही. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढोन येती. किती लोक ते कळेना, किती समुदाव आकळेना. सकळ लोक श्रवण मननामध्ये घाली. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. जसं आता आपण बोललात तसं. शहाणे करूनी सोडावे बहुत जन, होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे. भगवत भजन रहावे हा धर्म नव्हे. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गासी. उपाधीपासून सुटला तो निस्पृहपणे बळावला. जिकडे अनुकूल तिकडे चालला सावकाश. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा. निंबाळला जाऊन तेथे तजविजा कळती. अखंड चाळणा निघती. प्राणीमात्रांची स्थिती गती कळो येते. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे ढिलेपणते असोची नये. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे. कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा. जितक्या अधिक संघटना आणि त्यांचं नेतृत्व, तेवढ्या त्यांना ताणणाऱ्या दोऱ्या बळकट असाव्यात, असं समर्थ म्हणतात. आपण तसंच करत आहात. नाना मंडळे चालवी, नाना समुदाये हालवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते. हे धूर्तपणाची कामे. राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊची नये. असो उपाधीचे काम ऐसे, काही बरे काही काणोसे. सकळ समजोन ऐसे वर्तता बरे. शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ. तेथे विकारची सकळ निर्विकार होती. आपणा उपाधी मुळीच नाही. ऋणानुबंधे मिळाली सर्वही. आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. मोहनजी, आपण जे सांगितलं तर ते समर्थ सांगतायत. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ. जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे. उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही. नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. आज आमच्या सगळ्यांच्या परमभाग्यानी, कारण लहानपणापासून परमपूजनीय भगवाध्वज, परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि परमपूजनीय गोळवलकर गुरुजी यांचा उल्लेख ऐकत लहानाचा मोठा तरुण झालो. आज आपल्यासारख्या महंताची भेट होऊन फार मोठं समाधान प्राप्त झालं. हरिओम तत्सत. हरी हरी. आपल्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानांनी होईल. सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी
पसायदान सादर करेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनि तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे
वरे ज्ञानदेवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.